नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयरच्या विद्यार्थ्यांची चिंता आता मिटलेली आहे. कारण हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच एल-एल-बी 3 इयर, एल-एल-बी 5 इयर असेल किंवा सी सेल कडून घेण्यात येणाऱ्या कॅप राउंडच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे. आणि या बदलाचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. मग हा बदल का करण्यात आला? नेमका बदल काय केलेला आहे आणि याचा विद्यार्थ्यांना फायदा काय आणि आता आपण काय करायचं आहे, कशा प्रकारे ऑप्शन द्यायचे आहेत, याविषयीचा डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. तर मित्रांनो, कालच म्हणजे 7 ऑगस्ट 2026 रोजी एक नवीन सर्क्युलर, नवीन नोटीस सी सेलनी पब्लिश केलेली आहे आणि स्पेशली एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयरच्या अभ्यासक्रमाच्या संबंधित आहे. तर इथे पहा तुम्ही शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील विधी 3 वर्ष म्हणजेच एल-एल-बी 3 इयर्स व एल-एल-बी 5 इयर्स इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत. आता याच्यामध्ये काय म्हणलंय पहा, सर्व इच्छुक उमेदवार, पालक, महाविद्यालये तसेच संबंधितांना सूचित करण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2026-27 करता अनेक विधी महाविद्यालये बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच BCI यांची मान्यता तसेच संबंधित विद्यापीठांची संलग्नता ॲफिलिएशन प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत आहेत. तर मित्रांनो, यापूर्वी कॉलेजला एक ड्युरेशन दिलेलं होतं, की त्या वेळेमध्ये कॉलेजनी त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं. बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून ती मान्यता प्राप्त करून घ्यावी, संलग्नित विद्यापीठाशी त्यांची संलग्नता करून घ्यावी. परंतु बऱ्याचशा कॉलेजनी का माहिती नाही काय प्रॉब्लेम आला, परंतु ही डेट उलटून गेली, तरी त्यांचं ही संलग्नता वगैरे घेतलेली नाही. त्यामुळं त्यांना यावेळेस अप्रूव्हल मिळालेलं नाही आणि ही प्रोसेस मग आता आणखीन चालत आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरून देण्याच्या अगोदर ही सर्व प्रोसेस होणं अपेक्षित होतं आणि जेव्हा ऑप्शन फॉर्म सुरू होतील, तेव्हा सर्व अप्रूव्ड कॉलेज विद्यार्थ्यांना यापूर्वी दिसत होते. आता मात्र तसं होत नाहीये. संबंधित महाविद्यालयांना आवश्यक मान्यता व संलग्नता प्राप्त होण्यासाठी करून घेण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि मग आता त्यांना उशीर झाल्यामुळं जे महाविद्यालय आता आवश्यक मान्यता व संलग्नता प्राप्त करून घेत आहेत, त्यांचा विचार टप्प्याटप्प्याने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये होत आहे. आपण पाहिलं सुरुवातीला 112 कॉलेज होते, त्याच्यापूर्वी 99 होते, 112 झाले. काल आपण पाहिलं 131 झाले आणि आज जर तुम्ही पाहत असाल तर 137 कॉलेज या पसंती क्रमाच्या लिस्टमध्ये आलेले आहेत. आणखीन बरेचसे कॉलेज जवळपास 220-22 च्या आसपास कॉलेज असणार आहेत. ते देखील टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांच्या पसंती क्रमाच्या लिस्टमध्ये येत आहेत. मग आता काय होतंय पहा, त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांना महाविद्यालय पसंतीक्रम अर्ज म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्मद्वारे नव्याने पसंतीक्रम भरून आपल्या पसंतीच्या विधी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची न्याय्य व समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शैक्षणिक वर्ष 2026-27 पुरते हे अतिशय महत्वाचं आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत. मी म्हटलं की हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा फक्त शैक्षणिक वर्ष 2026-27 पुरता मर्यादित असणार आहे. तो यापूर्वी पण नव्हता आणि यापुढे देखील नसणार आहे. हा या नोटीसचा अर्थ आहे. मग काय बदल केलाय बघा, प्रथम फेरीसाठी महाविद्यालय पसंतीक्रम अर्ज पुन्हा उपलब्ध करून देणे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच BCI व संबंधित विद्यापीठांची मान्यता प्राप्त होत असल्याने तसेच संचालक उच्च शिक्षण पुणे यांच्या मान्यतेनुसार विधी महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने समावेश करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रथम कॅप फेरीसाठी उमेदवारांनी यापूर्वी भरलेले सर्व महाविद्यालय पसंतीक्रम पुन्हा संपादनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी याच्यापूर्वी त्यांचा फॉर्म लॉक केलेला होता, अशा विद्यार्थ्यांना हे नवीन कॉलेजेस वगैरे ॲड झाल्यामुळं समजा एखाद्याने पहिल्याच दिवशी फॉर्म भरला असेल, तर त्याला बाकीचे कॉलेज त्या लिस्टमध्ये नव्हते, त्याला दिसले नव्हते. परंतु आता ते ॲड झालेले आहेत. मग विद्यार्थी म्हणू शकतात, की आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला, आम्हाला हे कॉलेज ॲड झालेलं माहितीच नव्हतं. मग आता आम्ही काय करायचं? तर त्यासाठीच सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे
मग त्यांनी काय करायचंय, त्यांचा फॉर्म एडिट करायचा आहे, तो अनलॉक करायचा आहे. आणि ही प्रोसेस कशी आहे, कसा अनलॉक करायचा, नवीन ऑप्शन कसे ऍड करायचे, नको असलेले कसे डिलीट करायचे, याविषयीचा व्हिडिओ मी कालच बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करा, तो व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही आणखीन तो फॉर्म भरलेला नसेल किंवा अनलॉक करायचा असेल तर तो करून घ्या. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की आणखीन आज 8 तारीख आहे आणि याची शेवट दिनांक 9 तारखेला आहे म्हणजे उद्या आहे. तर तुम्ही तुमचा फॉर्म उद्या अनलॉक करून परत लॉक करू शकता. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर फॉर्म अनलॉक केला, अनब्लॉक केला तर तुम्हाला परत एकदा तो लॉक करावा लागणार आहे आणि ही प्रोसेस कशी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. पुढचा पॉइंट बघूयात आपण. मग त्यानुसार काय करायचं आहे, सर्व पात्र उमेदवारांना एक वेळची विशेष संधी म्हणून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या महाविद्यालयांचा विचार करून आपला महाविद्यालय पसंतीक्रम अर्ज नव्याने भरून अंतिमरित्या सादर करण्यासाठी दिनांक 9 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. सदर मुदतीत अंतिमरित्या सादर केलेल्या महाविद्यालय पसंतीक्रम अर्ज म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म केवळ प्रथम केंद्रीभूत प्रवेश फेरीमधील जागा वाटपासाठी ग्राह्य धरला जाईल. तर ही देखील अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. या पूर्वीच्या वर्षी तुम्ही जर पहा हे रूल्स, तर पहिल्या कॅप राउंड मध्ये भरलेले अर्ज हे फर्स्ट कॅप राउंड आणि सेकंड कॅप राउंड मध्ये त्यांचा त्या पसंती क्रमाचा ऑप्शनचा विचार केला जात होता. दुसऱ्या वेळेस तुम्हाला नव्याने अर्ज करता येत नव्हते. तर मला विद्यार्थी बरेचशा जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर, आम्ही आता जो ऑप्शन फॉर्म भरलाय तो आम्हाला परत दुसऱ्या कॅप राउंडला चेंज करता येईल का? तर त्याचं उत्तर आता सीईटीसीच्या या लिस्ट या नोटीस मध्ये आपल्याला भेटून गेलंय की हा जो आपण ऑप्शन फॉर्म भरलाय तो फक्त फर्स्ट कॅप राउंड साठी आहे. म्हणजेच सेकंड कॅप राउंड साठी आपल्याला नव्याने कॉलेज ऑप्शन हे देता येणार आहेत. मग पुढचं याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा होता, ऑटो फ्रीज पद्धत ही आता रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजेच प्रथम किंवा द्वितीय कॅप फेरीमध्ये उमेदवारास त्याच्या प्रथम पसंती क्रमावरील महाविद्यालयामध्ये जागेचे वाटप झाल्यास सदर जागा आपोआप राखीव राहणार नाही. प्रथम पसंती क्रमावरील जागा वाटप झालेल्या उमेदवारासह प्रत्येक उमेदवारास वाटप झालेली जागा फ्रीज करणे किंवा बेटरमेंट करणे हा पर्याय निवडणे यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचा अधिकार राहील. मग ऑटो फ्रीज काय असतो मित्रांनो? तर जे विद्यार्थी मित्रांना त्यांच्या पहिल्या पसंतीचं इथं पहा, प्रथम पसंती क्रमावरील महाविद्यालय जागेचे वाटप जर झालं असेल तर यापूर्वी काय असायचं की तुम्हाला तुमच्या पहिल्या पसंती क्रमाचं कॉलेज वाटप झालंय, तुम्हाला अलॉटमेंट झालेलं आहे. मग भले तुम्ही ते चुकून त्याला पहिला प्रेफरन्स दिला असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लागत होतं. जर ते विद्यार्थी म्हटले की आम्हाला इथं नको आहे तर ते विद्यार्थी फर्स्ट कॅप राउंड, सेकंड कॅप राउंड आणि थर्ड कॅप राउंड मधून बाद होत होते. त्यांना सेकंड किंवा थर्ड कॅप राउंड मध्ये पार्टिसिपेट होता येत नव्हतं. असे विद्यार्थी डायरेक्टली फोर्थ राउंड मध्ये, ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राउंड म्हणतो, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत होते. परंतु आता या कॅप राउंड मध्ये किंवा या वर्षी, फक्त याच वर्षी असणार आहे, ही ऑटो फ्रीजची पद्धत रद्द करण्यात आलेली आहे. मग या वेळेस ही ऑटो फ्रीज पद्धत का रद्द करण्यात आली? तर विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म देत असताना सर्व कॉलेज या ठिकाणी अवेलेबल नाहीयेत. मग काही विद्यार्थी म्हणू शकतात की मी ऑप्शन फॉर्म भरला परंतु माझ्या जवळचं किंवा माझ्या आवडीचं कॉलेज त्यामध्ये नव्हतंच. त्यामुळे मी ऑप्शन फॉर्म भरला आणि जर ते माझ्या आवडीचं कॉलेज या लिस्टमध्ये असलं असतं तर मी त्याला पहिला पसंतीक्रम दिला असता आणि मला तिथे ऍडमिशन घ्यायचंय. म्हणून असा हे वाद होणार आहेत, कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होणार आहे. त्यामुळं हा रूल यावेळेस आणलेला आहे. म्हणजे जरी तुम्हाला पहिल्या पसंती क्रमांकाचं कॉलेज भेटलं तरी तुम्हाला ते ऑटो फ्रीज होणार नाहीये किंवा तुमच्यावरती ते बंधन नसणार आहे की तुम्ही तेच कॉलेज घ्यायला पाहिजे. ऑटो फ्रीज म्हणजे ते तुमच्यावर बंधन आलं. फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला कॉलेज भेटलं तर तिथंच ऍडमिशन घ्या, याला म्हणतो आपण ऑटो फ्रीज आणि ते यावेळेस रद्द झालंय. मग आता आपण काय करू शकतो? तर तुमच्या जवळ 2 पर्याय असणार आहेत. फ्रीज आणि बेटरमेंट पर्याय निवडायचा. मग हे बेटरमेंट आणि फ्रीज काय आहे खाली दिलेलं आहे. मग फ्रीज कशाला म्हणतात?
तर ज्या उमेदवारास वाटप झालेली जागा स्वीकारायची असेल, अशा उमेदवारांनी ती जागा स्वीकारायची आहे. त्याला आपण म्हणतो फ्रीज. म्हणजे समजा तुम्हाला पहिल्या पसंती क्रमाचं मिळालंय किंवा 6व्या पसंती क्रमाचं मिळालंय किंवा 10व्या पसंती क्रमाचं मिळालंय. कुठलंही कॉलेज भेटलंय, पण तुम्हाला ते आवडलेलं आहे किंवा तुम्ही सॅटिस्फाईड आहात. ठीक आहे, मला या कॉलेजमध्ये ते सीट मिळालंय, मला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, तर मी तिथेच ॲडमिशन घेईल. मला परत दुसऱ्या कॉलेजमध्ये किंवा दुसऱ्या फेरीमध्ये पार्टिसिपेट व्हायचं नाहीये. मला कुठेतरी लॉस करायचा आहे आणि जे मिळालेलं कॉलेज आहे त्याच्यावरती मी समाधानी आहे. मग ते 1 नंबरचं असू देत किंवा 4 नंबरच्या प्रेफरन्स असू देत. मग असे विद्यार्थी काय करतील, तुम्हाला 2 पर्याय असतील. एक असेल फ्रीज. मग फ्रीज करायचं म्हणजे काय करायचं, की ते सीट आपण एक्सेप्ट करायचं आणि त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला म्हणजे जे फ्रीज करणार आहेत त्यांना ₹1000 हे एक वेळ भरण्याची फी आहे आणि ₹1000 ऑनलाईन भरायचे आहेत. ते कसे भरायचे, काय करायचं याविषयीचा व्हिडिओ जेव्हा हे प्रोसेस सुरू होईल, तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सीट एक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि फ्रीज पर्याय निवडायचा आहे आणि विद्यमान प्रवेश नियमानुसार विहित मुदतीत संबंधित वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करायचा आहे. तो फ्रीज करून एक तुम्हाला एक्सेप्टन्स लेटर मिळतं, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर मिळतं. ते डाउनलोड करून सर्व डॉक्युमेंट घ्यायचे आहेत आणि तुमच्या जिथं तुम्हाला ते कॉलेज तुम्ही फ्रीज केलंय, भेटलेलं आहे, त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन कागदपत्र दाखवून ते परत एकदा व्हेरिफिकेशन होईल. ऑनलाईन तर व्हेरिफिकेशन झालेलं आहे ई-स्क्रुटिनीद्वारे. कॉलेजमध्ये देखील परत एकदा रीचेकिंग होईल. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल, कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. मी वारंवार सांगितलंय, या कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये जर काही कमी जास्त झालं असेल, चुकीचे मार्क वगैरे तुम्ही टाकले असतील, तर त्या एका कारणामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे कन्व्हर्जन सर्टिफिकेट व्यवस्थित भरलेलं असणं आवश्यक आहे. तरी त्या ई-स्क्रुटनीमध्ये ते तुमचं अप्रूव्ह झालं असेल बाय बाय मिस्टेक वगैरे, पण फायनलच्या वेळेस तुमचं ते व्यवस्थित पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी गेलात, तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाली. मग तुम्ही त्या ठिकाणी पैसे भरून तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. मग आता दुसरा बेटरमेंट पर्याय काय आहे? तर मग हा पर्याय त्यांच्यासाठी आहे. अगोदर बेटरमेंट म्हणजे काय आपण ते पाहूयात. ज्या उमेदवारास पुढील कॅब फेरीमध्ये उच्च पसंती क्रमावरील महाविद्यालय अथवा नव्याने मान्यता प्राप्त झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी विचार व्हावा असे वाटत असेल, तर अशा उमेदवारांनी उमेदवार लॉगिन मध्ये जाऊन 1000 इतके विहित सीट एक्सेप्टन्स फी भरावी, बेटरमेंट पर्याय निवडावा आणि पुढील कॅब फेरी किंवा फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र समजले जाईल. बेटरमेंट म्हणजेच काय, की मला समजा आता एकूण मी 10 कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यापैकी मला पाहिजे फर्स्ट प्रेफरन्स, पण मला मिळालंय 5व्या प्रेफरन्स आणि फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज माझ्या घराच्या जवळ आहे आणि 5व्या नंबरचं जे कॉलेज मला भेटलेलं आहे, तर ते पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी आहे किंवा माझ्या घरापासून लांब आहे. मला तिथं जर ॲडमिशन घेतलं, तर हॉस्टेलचा खर्च वाढेल, तिथं राहण्याचा खर्च वाढेल, खाण्यापिण्याचा खर्च वाढेल किंवा तिथं जे कॉलेज आहे, तिथून हॉस्टेल वगैरे लांब असेल. अशा अनेक अडचणी असू शकतात. मग मला काय वाटतं, की माझ्या घराजवळच मला कॉलेज भेटायला पाहिजे. पण भेटलंय कुठलं? तर 5 क्रमांकाचं. मग असे विद्यार्थी बेटरमेंट करू शकतात. बेटरमेंट केल्यामुळं काय होतं, की तुम्हाला जी फर्स्ट कॅप राउंडमध्ये जी सीट भेटलेली आहे, ती तुमची रिझर्व्ह राहते. सेकंड कॅप राउंडमध्ये जर तुम्हाला याच्या वरच्या प्रेफरन्सचं कॉलेज भेटलं, तर आता जी भेटलेली सीट आहे ती रद्द होते. पण समजा तुम्हाला कुठलीच सीट भेटली नाही, 1 नंबर प्रेफरन्सची भेटली नाही, 2 नंबर प्रेफरन्सची भेटली नाही, 3 नंबर प्रेफरन्सची भेटली नाही आणि 4 नंबरची पण भेटली नाही आणि तुम्हाला 5 नंबरची पहिल्याच कॅप राउंडमध्ये भेटले. त्यामुळे त्याच्या खालची 6व्या, 7व्याची सेकंड कॅप राउंडमध्ये तुमचा विचार होणार नाही. 5व्या नंबरच्या म्हणजे जी तुम्हाला सीट भेटलेली आहे, त्याच्या वरच्या प्रेफरन्सचा तुमचा विचार केला जाईल आणि कुठलीच नाही भेटली, तर जो फर्स्ट कॅप राउंडमध्ये तुम्हाला जी सीट भेटलेली आहे, ती सेकंड कॅप राउंडमध्ये रिझर्व्ह राहील आणि तुम्हाला जर वाटलं, की आता ठीक आहे, सेकंड राउंडमध्ये मला कुठलंच नाही कॉलेज भेटलं, तर जे फर्स्ट कॅप राउंडमध्ये भेटलेलं आहे, तिथंच तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. पण समजा तुम्ही फ्रीज पण केलं नाही, बेटरमेंट पण केलं नाही, असं पण आपण करू शकतो. समजा मला एखादं कॉलेज भेटलेलं आहे, पण मला ते फ्रीज पण करायचं नाहीये आणि बेटरमेंट पण करायचं नाहीये. तर तुम्ही सोडून देऊ शकता. काही नाही केलं तरी चालेल. परंतु जर काहीच नाही केलात, तर त्या एक लॉस होतो. बेटरमेंटचा एक फायदा असतो. जर तुम्ही बेटरमेंट केलात,
तर जे प्रेफरन्स भेटले त्याच्या वरच्या प्रेफरन्सचा विचार होऊ शकतो. आणि तुम्ही जर काहीच नाही केलात तर कदाचित 5व्या नंबरचं तुम्हाला फर्स्ट कॅप राउंडमध्ये भेटलं होतं आणि तुम्ही बेटरमेंट नाही केलं, तर नंतरच्या कॅप राउंडमध्ये त्याच्या खालचं म्हणजे जे तुम्हाला नको आहे 6वं, 7वं, 8वं देखील भेटू शकतं. तर हा याच्यामधला फरक आहे. तर तुम्हाला हा समजला असेल. मग बेटरमेंट पर्याय निवडलेल्या उमेदवारांनी काय करायचं आहे, की द्वितीय व तृतीय कॅप फेरीपूर्वी नवीन कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्याची अथवा पूर्वी भरलेल्या कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये आवश्यक ते बदल करण्याची त्यांना मुभा राहील. मग समजा तुम्ही बेटरमेंट केलं, तर परत नवीन कॉलेज ॲड झाले, तर तुमचा कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्ही परत एकदा तुम्ही भरू शकता किंवा त्याच्यामध्ये एडिट करू शकता. तर अशा प्रकारे ही सुविधा यावर्षी दिलेली आहे. पण आता पहा तृतीय कॅप फेरीनंतर जागा वाटप हे अंतिम राहील. तृतीय कॅप फेरी पूर्ण झाल्यानंतर बेटरमेंटची कोणतीही संधी उपलब्ध राहणार नाही. तृतीय कॅप फेरीत करण्यात आलेले जागा वाटप अंतिम समजण्यात येईल. संबंधित उमेदवाराने विहित मुदतीत वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहील. म्हणजेच यावेळेस हा एक नवीन नियम आलेला आहे, की फर्स्ट कॅप राउंडमध्ये बेटरमेंट करता येईल. सेकंड कॅप राउंडमध्ये देखील बेटरमेंट करता येईल. यापूर्वीचा जर आपण विचार केला, तर बेटरमेंट फॅसिलिटी फक्त त्याच उमेदवारांना होती, ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स व्यतिरिक्त कुठलं तरी कॉलेज भेटलंय आणि ज्यांना सेकंड कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट व्हायचंय. सेकंड कॅप राउंडमध्ये बेटरमेंटचं ऑप्शन नव्हतं, परंतु याच वर्षी 2 कॅप राउंडमध्ये म्हणजे कॅप राउंड फर्स्ट आणि कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला बेटरमेंटचे ऑप्शन असणार आहेत. मग तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स जरी भेटला असेल, तरी तुम्हाला बेटरमेंट करता येतं आणि ते फक्त यावर्षी करता येऊ शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही डिटेलमध्ये नोटीस होती. याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही काय करायचंय आता, बिनधास्तपणे ऑप्शन देऊ शकता. प्रेफरन्स देताना फक्त असे द्या, की जिथं तुम्हाला सर्वात अगोदर ॲडमिशन घ्यायला आवडेल, त्या कॉलेजला 1 नंबरचा ऑप्शन द्या. समजा तुम्हाला हवं असलेलं कॉलेज आणखीन त्या लिस्टमध्ये ॲड झालेलं नाही, तरी देखील तुम्ही तुमचा फॉर्म भरून लॉक करा. कारण बेटरमेंट हा ऑप्शन अवेलेबल आहे. समजा ते सेकंड कॅप राउंडमध्ये कॉलेज अवेलेबल झालं, तर तुम्ही या ठिकाणी तुमचा कॉलेज ऑप्शन फॉर्म हा एडिट करू शकता आणि बेटरमेंट केल्यामुळं तुमचं ते सीट रिझर्व्ह राहील आणि परत तुम्ही तो फॉर्म लॉक केल्यानंतर सेकंड कॅप राउंडमध्ये तुम्हाला परत एकदा नवीन अलॉटमेंट होऊ शकते आणि त्या सेकंड कॅप राउंडमध्ये किंवा थर्ड कॅप राउंडमध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीचं कॉलेज भेटलं तर तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.